Good evening, everyone. I'm Shubhangi Atavale. As we have come to the end of the academic year 2023-24, so we gathered here for the closing program of Science Club Curious Mind. We welcome all the dignitaries who are present here on the dais and, of course, all students, parents, and teachers for this wonderful evening. From last year, Dr. Kapil and his team of Green Leaf Wildlife is organizing informative sessions and field trips for these young learners under Science Club Curious Minds. They are also organizing bush chat sessions for the parents and teachers. Indeed, all the sessions were informative and interactive. Curious Mind clubs help students to develop scientific approach and ignite young minds. I am glad to introduce our today's guest. Today we are honored to have Mr. Balakrishna Hasabnis. Sir has done B.Tech Agriculture from Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith, Dapoli. Currently, he is working as Range Forest Officer at Kandat, Sahyadri Tiger Reserve. He is serving in Sahyadri Tiger Reserve from 2019 till date. Let's have a big round of applause for the special guest. I request Dr. Kapil Joshi to felicitate Mr. Balakrishna Hasabnis, sir. Range Forest Officer, that is called RFO. Okay? Welcome, sir. Thank you. Now it's my honor to introduce our next guest, Mr. Abhijit Arun Mani. He is working as a Range Forest Officer. Sir has done MSc Agriculture Economics with gold medal. He has got silver medal in Forest Training Academy. Also, Mr. Abhijit sir is awarded by Amitabh Bachchan Veteran Actor for Wildlife Management subject. Currently, he is working at Satara Forest Division. Let's give a big round of applause to Abhijit Mane sir. Welcome, sir. Thank you, Abhijit sir. Thank you, Kapil sir. Now I am delighted to introduce our next guest. आपल्या पुढील पाहुण्या आहेत श्रीमती शिल्पा संतोष देशपांडे. शिल्पा मॅम ह्या वरिष्ठ पत्रकार तसेच निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. सोलापूर शहरातील सोलापूर वृत्तदर्शन, दिनमान, सुराज्य, तरुण भारत अशा प्रसार माध्यमात वृत्तनिवेदिका आणि संपादक म्हणून त्या काम करतात. आणि पुणे आकाशवाणी नैमित्तिक उद्घोषक म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये निवेदन, रूपरेषा, नियोजन, सूत्रसंचालन देखील त्या करतात. 2023 मध्ये तब्बल 100 कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी केले आहेत आणि 500हून जास्त मुलाखती देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. सो लेट्स ऑनर हर वर्क बाय गिविंग अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. आय रिक्वेस्ट आवर हेड मिस्ट्रेस मिसेस मंजुषा दुर्वे टू फेलिसिटेट शिल्पा मॅम. Thank you, ma'am. Along with the dignitaries here, we also have with us news reporter Mr. Jagtap. So I request Kapil sir to felicitate Mr. Jagtap and Mr. Padhe sir. Now I would like to invite Dr. Kapil Joshi to share his thoughts. Good evening. मी काही बोलण्यापेक्षा क्युरियस माइंड्स दरवेळेला आमच्यासाठी ही मुलं म्हणजे आमची असतात, एक जर्नी असते. तर यावेळेला असा एक थॉट घेतला की हे सगळं सो असं ठरवलं की यावेळेला या सगळ्या जर्नीमध्ये तो भाग घेताना किंवा दरवेळेला जंगल वाचायला शिकवताना पालकांना आम्ही काहीच दाखवत नाही असं होतं. सो एक छोटासा स्लाइड शो आम्ही करतोय.
ज्याचं नाव आहे अनटेम्ड महाराष्ट्र. सो त्याचं एक मिनी व्हर्जन करतोय. सो आपण डायरेक्ट स्लाइड शोने सुरुवात करूया, चालेल? बऱ्याच मुलांनी हा स्लाइड शो पाहिलेला आहे, पण हा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आहे. क्युरियस माइंड्स हा थॉट घेतानाच डोक्यात असं होतं की ह्या मुलांना जे ऑलरेडी त्यांच्या पाठ्यपुस्तकातनं मिळतं त्याच्याबरोबर आउट ऑफ सिलेबस काही शिकवता येईल का, आणि इकोसिस्टीम शिकवणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. हा थॉटच आम्ही यासाठी घेतो की कुठल्याही मुलाला पटकन विचारलं किंवा पूर्वी यांना विचारलं तर म्हणायचे लहान पक्षी कुठला, तर हमिंग बर्ड. पण आपल्या इथलं काहीच माहीत नाही आणि मग तिथनं ही सगळी सुरुवात झाली. अनटेम्ड म्हणताना बेसिकली निसर्गामध्ये एक फार महत्त्वाचा शब्द असतो ज्याला म्हणतात एंडेमिक. एंडेमिक म्हणजे एखादी स्पीशी त्या पर्टिक्युलर ठिकाणीच आता आढळते कारण ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सो आम्ही हे सगळे पहिल्यांदा घेतलेले स्पीशीज आहेत. मार्डोक एंडेमिक आहे, निलगिरी थार, पिट्टा. इंडियन पिट्टा किंवा नवरंग हा पक्षी आहे ज्याचा पंखांचा उपयोग परसेस करण्यासाठी वापरला जातो. आजही शिकार होते त्यांची अनफॉर्च्युनेटली. रुफसनेक हॉर्नबिल, पांडा. पांडा आता फक्त भारत आणि नेपाळ बॉर्डरला आढळतो, आता कुठं राहिले नाही आहेत रेड पांडा. स्लो लॉरिस आहे, एक शिंगी गेंडा आहे. लायन टेल्ड मकाक फक्त तमिळनाडूमध्ये मिळतं आता. आणि काळवीट. काळवीट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काळवीटांच्या शिकारीबद्दल केवढं काय काय झालं होतं. नेक्स्ट, जंगलात गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय समजून घ्यायला लागतो टाईप्स ऑफ फॉरेस्ट. महाराष्ट्रात आढळणाऱ्या जंगलांचे प्रकार. सगळ्यात पहिला जंगलाचा प्रकार आढळतो निम सदाहरित वन, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, की जिकडं पाण्याचा एक विशिष्ट प्रकारचा साठा किंवा पाणवठा असतो आणि बाकी सगळी सदाहरित झाडं तुम्हाला बघायला मिळतात. सो तिथलं व्हेजिटेशन, तिथला जो हॅबिटॅट आहे तो त्या दृष्टीनं असतो. नेक्स्ट, दुसरा महत्त्वाचा भाग महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात जो सापडतो ज्याला म्हणतात डेसिडियस फॉरेस्ट किंवा पानगळीची जंगलं. नागझिरा, ताडोबा, पेंच या ह्याच्यात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ही अशी जंगलं बघायला मिळतात. नेक्स्ट, आता हा काय आहे बेसिकली, दिस इज कॉल्ड अस ट्रेल. कसं आहे ना, जंगलात जेव्हा आम्ही कोणालाही घेऊन जातो तेव्हा आम्ही बघत बघत चालतो. जंगलात गेल्यानंतर फार महत्त्वाचे प्रश्न पडले पाहिजेत, का आणि कसं, हाऊ आणि व्हाय, हे आम्ही या मुलांना शिकवतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. या स्लाइड शोच्या माध्यमातून आमचा प्रयत्नच हा असतो की एक झाड घेऊया आणि ती इकोसिस्टीम कशी डेव्हलप होती ते आपण बघूया. हा निमसदाहरित जंगलातला असा एक ट्रेल आहे की जिथे आम्हाला माहितीच नसतं ह्या एवढ्याशा याच्यामध्ये काय काय अजून आजूबाजूला लाईव्ह आहे, आपल्याला ते बघायचं असतं. आणि मध्य महाराष्ट्रात आपण गेलो नेक्स्ट, तर जिथे जिथे टायगर रिझर्व्ज आहेत किंवा नॅशनल पार्क्स आहेत तिथं चालायची परवानगी नाही आहे आता, तिथं अशा प्रकारच्या जीप सफारी चालतात आणि त्यातनं मग आजूबाजूचं जंगल बघता येतं. नेक्स्ट, पटकन सुरू करूया की एक आपण बघा, आपण एक आता एक सिस्टीम डेव्हलप करूया. एक झाड आहे, एक झाडावर एक मुंगी आली. मुंगी किती महत्त्वाचा कीटक आहे आपल्या जगामध्ये. मुंग्या त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत. त्या 8 मिनिटाचा पॉवर नॅप घेतात फक्त, पण मुंग्या झोपत नाहीत. किंवा आपल्याकडे लहान बाळांना सांभाळणाऱ्या नॅनी असतात, जर तुम्हाला माहिती असेल. मुंग्यांच्या कॉलनीज एकदा चेक करा, मुंग्यांमध्ये लहान मुंग्या सांभाळणाऱ्या नॅनी अँड्स असतात. सो नॅनी ही कॉन्सेप्टच मुंग्यांनी आणली आपल्या आयुष्यामध्ये. अँड्स फार महत्त्वाचा कीटक आहे. काय आहे पट बोल बोल. टर्माइट नेस्ट नाही, टर्माइट हिल्स असतात. वास्प नाही आहे. मुंग्या घरटं करतात का? करतात. पॅगोडा अँड्स म्हणून अँड्स आहेत, त्यांचं घरटं आहे. मुंग्या घरटं करतात, झाडावर मुंग्या घरटं करतात. पॅगोडा अँड्स आपल्याकडे आढळतात या. नेक्स्ट, यावर कायमच आम्ही बोलतो मुलांशी. अत्यंत महत्त्वाचा कीटक आपल्याकडे आहे. 1 टेबलस्पून हनी जेव्हा आपण खातो ना, एका मधमाशीला संपूर्ण दिवसात 3000 फुलांवर जावं लागतं तेव्हा 1 चमचा मध गोळा होतं. इतका महत्त्वाचा कीटक आहे. असं म्हणतात की जर का मधमाशा संपल्या तर एक 4-5 वर्षात पृथ्वी नष्ट व्हायला सुरुवात होईल, 100%. नेक्स्ट, ड्रॅगन फ्लाय चतुर. हेलिकॉप्टर ह्या एका उडणाऱ्या यंत्राची जी विशिष्ट रचना आहे ती ह्या कीटकाकडनं आपण इन्स्पायर होऊन घेतलेली आहे. मी नेहमी या मुलांना शिकवतो जेव्हा आम्ही लेक्चर्स घेतो क्युरियस माइंडशी की एव्हरीथिंग इज नेचर. तुम्ही फक्त ऑब्झर्व करू शकला पाहिजेत. एव्हरीथिंग इज नेचर. ड्रॅगन फ्लाय.
हां, हिटलर बग. हां, निसर्गामध्ये काय आहे, बेस्ट डिफेन्स इज द बेस्ट ऑफेन्स. हा कीटकाला खायला एखादा प्रेडेटर आला तर तो कीटक काय करेल ना, की तो असा खाली डोकं वर पाय करेल. म्हणून याला गमतीनं हिटलर बगही म्हणलं जातं. म्हणजे असं जर का केलं तर हे हिटलरचे डोळे आहे, त्याच्या 2 मिशा. कीटक एवढूसाच असतो पण तो कॅमोफ्लॅज डिफेन्स तयार करतो. नेक्स्ट काय आहे, ब्ल्यू मॉर्मॉन काय आहे, नुसतं बटरफ्लाय आहे का, स्टेट बटरफ्लाय. व्हेरी गुड, ब्ल्यू मॉर्मॉन. आता हे प्रभात रोडलाही दिसतं आपल्या इथे पुण्यामध्ये. भीमाशंकरला जायची गरज नाही आहे पाहायला, किंवा आंबोलीला जायची गरज नाही आहे. नेक्स्ट, हां, रात्री उडणारे पतंग असतात आणि दिवसा उडणारे बटरफ्लाईज असतात. परत डिफेन्सिव्ह मेकॅनिझम, ह्याला आऊल मॉथ म्हणतात, की ह्याला खायला एखादा पालीसारखा की सरडा असं काही सदृश्य केलं तर हे काय करतात, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम करतात. म्हणजे हाइंड विंग्स आणि फोर विंग्स एकत्र करतात आणि मग काय दिसतं, कॅमोफ्लॅज सिस्टीम डेव्हलप होते लगेच. त्या प्रिडेटरला असं वाटतं की ह्याचं लक्ष आहे माझ्याकडे. पतंग. नेक्स्ट, नुसता नाही आहे, याच्याबद्दल मी कायम बोललेलो आहे. ह्याला म्हणतात जायंट वूड स्पायडर. जायंट वूड स्पायडरचं हळूहळू आपल्याकडे आता कॉन्झर्वेशन सुरू झालेलं आहे. का सुरू झालं आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केलं, कॉबवेब तुम्ही बघितले असतील तर त्यांचे थ्रेड्स मिल्की व्हाईट असतात, बरोबर. तुम्ही जर हे खूप क्लोजली ऑब्झर्व केलं तर हे तुम्हाला येलोइश दिसतील, सिक्रेट झालेले थ्रेड. तुम्हाला माहिती आहे आपल्या आर्मीमधल्या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये हे धागे वापरले जातात. सो एका कोळ्यामधनं एक डिफेन्स सिस्टीम तयार होते आपल्याकडे, एका कीटकाच्या निर्माण होणाऱ्या धाग्यापासून. इतका महत्त्वाचा कीटक हा एवढासा असला तरी. नेक्स्ट, सर कास पठारला होते सर, फॅन थ्रोटेड लिझर्ड. आपल्या महात्मा सोसायटीमध्ये पण दिसतात. त्या कासच्या पठारावरच घेतलेला फोटो आहे हा, की विणीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळेला येऊन तर गळा फुगवायचा आणि फिमेलला आकर्षित करण्यासाठी हे केलं जातं. आपण एक इकोसिस्टीम फॉलो करतोय तेवढं तुम्ही ऑब्झर्व करा. कीटकांपासून आपण मग सरडे, पाली, आता आपण रेप्टाईल्सकडे जाऊ हळूहळू. याबद्दल मी नक्की बोललो होतो. पण हां, डान्सिंग फ्रॉग. डान्सिंग फ्रॉग करेक्ट, आंबोलीला आलेल्या सगळ्यांना माहिती आहे. डान्सिंग फ्रॉग निसर्गामध्ये डीजे सिस्टीम असते का, आता असते. आंबोलीत हे आम्ही ऑब्झर्व करायला लावतो, तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणजे मी पालकांना सांगतोय, 2-3 फिमेल समोर असतात पाणवठ्यात आणि तिथल्या सगळ्या दगडांवर एक 15-20 डान्सिंग फ्रॉग असतात आणि ते ना एक एक पाय असे लांब करून डान्स करत असतात तिला अट्रॅक्ट करायला. याला फूट फ्लॅगिंग म्हणतात. हे आम्ही दाखवायला घेऊन जातो, आंबोली मध्ये आढळतो. नेक्स्ट, टोड. व्हेरी गुड, फ्रॉग आणि टोड करेक्ट. टोड्स विषारी असतात का, हां करेक्ट. नेक्स्ट, नॅचरल पेस्ट कंट्रोल. धामण. एक उंदराची मादी एका वर्षभरामध्ये साधारण 900 उंदरांना जन्म देते. त्यामुळे एक रॅट स्नेक, धामण, याला शेतकऱ्याचा नुसतं मित्र नाही म्हणत, याला पेस्ट कंट्रोल पण म्हणलं जातं. बिनविषारी साप आहे. नेक्स्ट, वाईन स्नेक. येस, सगळ्यांना वाईन स्नेक माहिती आहे. मग सापांमध्ये कॅनॅबिलिझम असतं का, स्वजातीचा साप स्वजातीला खातो की नाही. नेक्स्ट, सी, सापांमध्ये कॅनॅबिलिझम असतं. त्याच जातीचा सर्प त्या जातीच्या सर्पाला खाऊ शकतो 100%. विप स्नेक किंवा वाईन स्नेक मराठीमध्ये हरणटोळ म्हणलं जातं. बिग 5 व्हेनमस मध्ये जाऊया. रसेल्स वायपर घोणस, अजगरासारख्या जाडीचा आणि असे मोठे पॅचेस असतात. बिग 5 जे आहेत आपल्याकडे त्यातला एक आहे सॉ स्केल्ड वायपर, किंवा मराठीमध्ये काय म्हणतात, फुरस. हां, फुरस. सॉ स्केल्ड का म्हणतात, कारण त्यांचे जे खवले आहेत ते करवतीच्या पात्यासारखे असतात आणि एकमेकांना घासल्यावर करवतीने लाकूड घासल्यासारखा आवाज येतो. सॉ स्केल्ड वायपर करेक्ट. कोरल स्नेक किंवा मराठी नाव प्रवाळ सर्प, विषारी आहे अत्यंत. इंडियन कोब्रा. नाग आणि साप वेगवेगळे आहेत का, स्पेक्टाकल्ड कोब्रा करेक्ट. पुढे या करेक्ट. कॉमन क्रेट किंवा मराठी नाव आहे मण्यार, या सगळ्यांमधला सगळ्यात विषारी. म्हणजे पहिले 4 जे साप तुम्ही बघितलेत की जे विषारी आहेत, क्रेट जर त्यांना चावला तर ते सगळे साप मरू शकतात. म्हणजे क्रेट कोब्राला जर बाईट करत असेल तर कोब्रा मरतो.
कारण क्वांटिटी व्हेनम आणि क्वालिटी व्हेनम हा प्रकार आहे. नेक्स्ट. आता ह्यातनं आपण एका इकोसिस्टमकडे चाललोय. पाणवठ्याकडे आलो. पाणवठा आला की पटकन तिथे काय दिसतं? पाण्याकडे आढळणारे पक्षी. भुरा बगळा मराठी नाव किंवा पॉन्ड हेरॉन. ग्रे वॅक्टेल. वॅक्टेल म्हणजे धोबी पक्षी. किंगफिशर. पाईड किंगफिशर आपण आंबोलीला पाहिला होता. पाईड म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ ब्लॅक अँड. करेक्ट. पाईड किंगफिशर. आणि किंगफिशर्स कसे हंटिंग करतात? अगेन्स्ट द लाईट हंटिंग करतात. गणितामध्ये येणारं रिफ्रॅक्शन, किरण परावर्तित होतं, हे गणित त्यांना ऑलरेडी माहिती असतं. सो हॉवर करून स्वतःची सावली पाण्यामध्ये आणून शिकार केली जाते. नेक्स्ट. पावसाळ्याच्या आसपास इतका सुंदर पक्षी सगळे बघायला कोकणात पळतात. तिबोटी खंड्या मराठी नाव आहे किंवा ओडीकेएफ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. एवढा पाण्याचा क्लास एवढा असतो, एवढूसा असतो, पण 9 रंग असतात. चित्रबलाक मराठी नाव पेंटेड स्टॉर्क. करेक्ट. आपण वॉटरबर्ड्स वेडर्स असा आता सिस्टीम बघतोय. नाही. नो. ऑस्प्रे. बरोबर. ऑस्प्रेचं मराठी नाव कैकर. ऑस्प्रे हा भिगवणला आपण बघितला होता. आणि विमानाचे लँडिंग गिअर्स कुठनं डेव्हलप झाले किंवा विमान लँड करण्यासाठी जी टेक्निक आहे त्याचं इन्स्पिरेशन याच पक्षाकडनं आपण घेतलेलं आहे की कशी हंटिंग टेक्निक असते. हळूहळू ते लँडिंग गिअर्स पुढे येतात आणि पेनेट्रेट होतात. पाण्याच्या आत पूर्णपणे शिकार केली जाते. ऑस्प्रे किंवा कैकर. नेक्स्ट. भारतात आढळणारा सगळ्यात लहान पक्षी पेल बिल्ड फ्लॉवर पेकर मराठी नाव फुलटोचा. मी नेहमी सांगतोय असा अंगठा करायचा, एवढाच असतो, एवढाच असतो, एका अंगठ्या एवढा तुमच्या. नेक्स्ट. हा आपण शाळेत घेतलेला फोटो आहे, म्हणजे हिमानीने काढलेला फोटो आहे. तांबट कॉपरस्मिथ बार्बेट. याचं आणखीन एक गमतीदार मराठी नाव आहे पुकपुक. याला पुकपुक पण म्हणतात. नेक्स्ट. वर्षभरात शिकवलेलं सगळं चुकतंय आज. मलाबार व्हिस्लिंग थ्रश. हरिप्रसाद चौरासी ऑफ द फॉरेस्ट म्हणला तर या पक्षाचा आवाज 1.5 मिनिटाचा असतो साधारण. दिसायला कावळ्यासारखा दिसतो. मलाबार व्हिस्लिंग थ्रश. काय आहे? आयडी करा. ओरिएंटल हनी बझर्ड मराठी नाव मोहोळ घार. म्हणजे शिकारी पक्षी मध खातात का? तर त्यातला हा एक पक्षी जो आपल्याकडे आढळतो ज्याचं मराठी नावच आहे मोहोळ घार. हा पक्षी मधही खातो. नेक्स्ट. हा बरोबर. आपल्याकडे आढळणारा सर्व गरुडांपैकी अत्यंत तीक्ष्ण शिकारी बोनेलीचा गरुड किंवा बोनेलिस हॉक ईगल. नेहमी मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलंय की यांच्यामध्ये शिकार कशी करतात, ज्याला म्हणतात टँडेम हंटिंग, की फिमेल कुठल्या तरी पक्ष्यांना उडवते आणि मग मेल जाऊन एखाद्या पक्षाची शिकार करतो. दॅट इज कॉल्ड अ टँडेम हंटिंग. नेक्स्ट. ब्राऊन फिश आउल. आपण नेहमी लेक्चरमध्ये म्हणतो की पूर्वीचे जे विलन होते ना हिंदी चित्रपटांमधले, हे आऊल सगळे तसे चेहरे करतात माझ्या दृष्टीनं. म्हणजे एखादा तुम्हाला माहित नसेल पण रणजित, प्राण वगैरे असे विलन ते, त्याचा एक फोटो आम्हाला मिळाला असा डोळा बारीक आणि असा मोगॅम्बो असल्यासारखा की माझं लक्ष आहे तुझ्याकडे असं म्हणल्यासारखं वगैरे असं. ब्राऊन फिश आऊल. नेक्स्ट. जसं आपण शिकारी पक्षी बघतो, कॅर्कसेस संपवणारे सुद्धा पक्षी आपल्याकडे खूप महत्वाचे आहेत. गिधाड व्हाईट बॅक्ड वल्चर. यांचं संवर्धन जोरबीड नावाचं गाव आहे राजस्थानमध्ये, तिथे चालतं. नेक्स्ट. आरसा आहे. हा आरसा आहे. हा आरसा आहे. ओके. सो बोनेट मकाक्स किंवा माकड. आणि त्याचा भाऊबंद जो रानात सापडतो तो लंगूर. लाल तोंडाची माकडं असतात, काळ्या तोंडाची वानरं असतात. नेक्स्ट. येस. इंडियन जायंट स्क्विरल. काय हा आपला राज्य? व्हेरी गुड. नेक्स्ट. सांबर नाही, स्पॉटेड डिअर आहे. करेक्ट. आपल्याकडे आढळणारं सगळ्यात सुंदर हरिण स्पॉटेड डिअर, मराठी नाव चितळ. चुकून
आमच्यापैकी काही मुलांनी चितळे लिहिलं होतं. चितळ. ओके, नेक्स्ट. सांबर. भारतात आढळणारं सगळ्यात मोठं हरिण सांबर. वाघ ज्याची शिकार सगळ्यात जास्त करतो ते सांबर. व्हेरी गुड. हे काय? बार्किंग डिअर. करेक्ट. मराठी नाव? भेकर. मराठीमध्ये भेकर म्हणतात. आजूबाजूला काही धोका आढळला तर कुत्रं भुंकल्यासारखा आवाज करून पळून जातात, म्हणून त्यांना बार्किंग डिअर म्हणलं जातं. भेकर. आपल्याकडे आढळणारं सगळ्यात लहान. ओके, सो आपण आता इकोसिस्टीम फॉलो करताना हार्बिवोरस कडे गेलो. आता पुढे जाऊया. बायसन्स. बायसन दिसतात का भारतात? गौर दिसतात. व्हाईट सॉक्स. करेक्ट. नुकतंच जन्माला आलेल्या गव्याचं वजन, गव्याच्या पिल्लाचं वजन किती असतं? 150 ते 200 किलो. आणि पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन असतं 1000 किलो. आणि ते फक्त गवत खातात, ते नॉन व्हेजिटेरियन नाही आहेत. नेक्स्ट. एशियाटिक एलिफंट्स. ओके, नेक्स्ट. जंगल कॅट. जंगल कॅट. जंगल कॅट आहे. जंगल कॅट. आणि त्याच्या पुढे नेक्स्ट. उदमांजर किंवा सिवेट आपण म्हणतो. नेक्स्ट. कोण चित्ता म्हणाल? लेपर्ड आहे. लेपर्ड किंवा पॅन्थर. पॅन्थर इज द ओरिजिनल फॅमिली. पॅन्थेरा पॅन्थेरा. टायगर असेल तर पॅन्थेरा टायग्रेस. पार्डस. बर, पार्डस म्हणू. नेक्स्ट. सो ब्लॅक पॅन्थर काय असतो? मेलॅनिस्टिक लेपर्ड असतो. जास्त ते लेपर्डचे सगळे जे काही काळे रोजेट्स असतात ते जरा डार्क करून त्याला काळा रंग मारला की तो ब्लॅक पॅन्थर असतो. तो ब्लॅक पॅन्थर वेगळा नाही आहे. इट्स अ पॅन्थर ओनली. आणि नॉर्मल लेपर्ड किंवा पॅन्थर आणि ब्लॅक पॅन्थर एकत्र असू शकतात, एकत्र राहतात, असं काही नाही आहे. नेक्स्ट. एशियाटिक लायन किंवा सिंह आपण ज्याला म्हणतो. आता सिंह आपल्या भारतात फक्त गीरच्या जंगलामध्ये आहेत. नेक्स्ट. फॉक्स नाही आहे, जॅकल आहे. जॅकल, फॉक्स आणि वुल्व्स 3 वेगवेगळे आहेत. जॅकल आहे. हायना. टरस. बरोबर. स्ट्राइप्ड हायना. ओके, नेक्स्ट. सगळे फॉक्स म्हणलेले चुकलेले आहेत. वाईल्ड डॉग्स. वाघ पूर्णपणे जंगलात जर कुठल्या प्राण्याला घाबरतो तर ते रानकुत्री, वाईल्ड डॉग्स, कारण ते ग्रुपनी शिकार करतात. वाघ एकटाच असतो ना. रानकुत्री यांना गावामध्ये कोळसून असंही म्हणलं जातं. नेक्स्ट. तुम्ही कुठल्याही जंगलात गेल्यानंतर कुठल्या प्राण्याची भीती वाटते असा प्रश्न विचारल्यावर लोक काय उत्तर देतात? अस्वल. वाघाची वाटत नाही त्यांना, अस्वलाची वाटते. कारण मनुष्य प्राणी दिसला तर अस्वल आपणहून जवळ जातं. वाघ किंवा बाकीचे प्राणी लांब निघून जातील, पण अस्वल आपणहून जवळ येतं. ॲपेक्स प्रिडेटर. ॲपेक्स म्हणजे ज्याची कोणी शिकार करू शकत नाही तो. म्हणून आपण इकोसिस्टीम एका मुंगीने, एका झाडाने सुरू करतो, पाणवठ्याने करतो. सगळेजण एकमेकांवर येणं तेणं काढण्यानं डिपेंडंट आहेत, एकमेकांना धरून पुढे जातात किंवा एकमेकांवर अवलंबून आहेत. ॲपेक्स प्रिडेटर. माया. ताडोबा ज्याच्यासाठी प्रसिद्ध होतं ती माया. आता माया नाही राहिली, माया गेली. टू अट्रॅक्ट द कप्स और टू मेक कप्स फॉलो देम. काय? वाघाच्या कानामागे पांढरे ठिपके का असतात असा प्रश्न मी नेहमी विचारतो. की पिल्लं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना ते दिसावेत आणि दे ॲक्ट ॲज अ GPS सिस्टीम फॉर द कप्स. आई जर पुढे गेली तर पिल्लांची तेवढी उंची किंवा हाईट नसते, त्यामुळे त्यांना आईचे ते 2 ठिपके फक्त दिसतात आणि त्याला फॉलो करत ते जातात. सो फॉर अ प्रिडेटर ऑल्सो इट्स अ नॅचरल GPS सिस्टीम.
हा फोटो रणथंबोरमधला आहे, असं बऱ्याचदा बघायला मिळतं दिसतं. असा प्रश्न इमिजिएटली येतो की कोण जिंकतं. 90% अस्वल जिंकतं, स्ट्रेंथ वाघाची जास्त असून सुद्धा. थँक्यू. Thank you, Kapil sir, for the wonderful, informative presentation and valuable thoughts. Now, I invite our headmistress, Mrs. Manjusha Durve, to come forward and say few words. Thank you, Kapil, and thank you, parents, and thank you, children, for coming in such good numbers, right? And also, I would thank you for being patient because our guest took some time to arrive. They have traveled a long distance for us over here. Actually, as we draw curtains for another enriching year of our science club, Curious Minds. So actually my heart is filled with a lot of pride when I see these children answering and how they were 2 years back and what are the changes that we observe post this Curious Mind sessions with them. So I feel very proud. My heart is full of gratitude towards all these efforts taken by our mentors. So as I was thinking yesterday about how these 2 years went, so that thought came into my mind that what was the objective of starting this, first of all. So when we look at our textbooks, there are so many things mentioned over there. And for academics, we do complete the portion for them. But while completing this portion, we always felt that there is a need of, giving them something more. As Kapil mentioned that there are, what we do for these children is, making them aware of whatever is happening in the surroundings, right? So were they not observant before joining Curious Minds? Of course they were, but maybe they did not know what to observe, right? So what to observe around, and then note it down and ask questions. So the apt name, that Curious Minds name also came after a lot of discussion with Kapil and the entire Greenleaf team, that why we should name them as Curious Minds. Because the age where we started, when these children were in the primary section, all of them were very curious about what is happening. But that curiosity, their questions need to be answered in a very satisfactory way and in also a scientific way too. Now they have become very smart. They know, they read a lot. If you see our children, some of them are live encyclopedias who would just tell us scientific names of animals. So taking them ahead, making them aware about the surroundings was our aim. And then we got to know, when we started 2 years back, we got to know some people who are with the same ideology of MES, like we want to really give holistic things to the children. So we also wanted the people who would, gel with our thought process and want to give something more to the children. So what is mentioned in the academics and more than the academics, which would go now with NEP coming very soon, there would be so many things now. The textbooks have changed. There are so many things that would be inculcated, which we wanted our children to already know about it prior to implementation of NEP, right? So Kapil, Himani, Mahesh, Rohan, Kaustubh, the entire team has been working like, I can't say only mentors, they are more than that, they have become a family. So we started with a group of like 30 odd children, and now just see how we have grown, right? So being observant, being curious, knowing about nature, that is what our thoughts were, right? So building the curiosity of the children and taking them ahead. So it's been a journey of exploration. How many of you have been to Amboli or Tadoba or any of our visits, whether it is Bigwan or Malwan, anywhere? So I guess majority of them have,
at some time, experience all these things. Thank you. So let's keep their hands up. Yeah. So basically, this has all happened because of the dedicated teamwork, right? From Greenleaf side as well as the school, with teachers also coming and being present over there. We carried different activities. The thought this time was to give them different than what happened last year. So because we all know that the children, they are accustomed to carry their mobiles. So why not give them a chance and then arrange a photography competition for them? So which pictures should they click? It started from that. So simple thoughts converting into ideas and then going ahead was what we thought about. So let us carry ahead this spirit of curiosity. If they ask you questions, please let them ask. Maybe immediately we are not able to give any answers, but we can always tell them, oh, I'll get back to you. So you know what, the same thing is happening in the school. They ask us so many questions, so we have to keep ourselves updated in such a way that we can satisfactorily answer what they are asking. So that's a challenge for our teachers too. So this has helped us to upscale ourselves also. So this, I would like, just go on and on about Curious Minds, because this has been our baby, and just we have, it's now just, if you think it's now 2 years old. And now how to go ahead, like standard 5 and 6 in the secondary section and standard 3 and 4 in the primary section with different timings of school. Of course, they may have so many different activities post the academic subjects. But in the primary section for standard 3 and 4, now we want to give this experience to all the children. So it's not going to be only a few children of standard 3 and 4. It's going to be across standard 3 and 4, where we'll give them this experience of Curious Minds throughout this year. So gradually taking baby steps ahead, we are developing and going ahead. So now this channel, 5 and 6 children will ask, teacher, what about us? Right? Why not us? But now as you grow up, there are so many other classes which you have to attend. So school is always there for you. Greenleaf is always there. Kapil, Imani, Mahesh, they're always there for you. So whatever support you want, you can join them after school hours also, right? So everyone is open to all the thoughts. So let us take this ahead. So basically, I would like to leave you with one quote by Carl Sagan, that he says that somewhere something incredible is waiting to be known, right? So let us be ready and uncover the incredible secrets that are in nature. Let us remain curious throughout our life. Thank you for your continual support. Thank you so much. Thank you, ma'am, for your valuable input. Now, I would like to invite Mrs. Himani Joshi, co-founder of Greenleaf Wildlife, to share her thoughts with us. Thank you, Shubhangi teacher. Thank you, parents. Thank you, kids. एवढ्या छान नंबर्समध्ये तुम्ही आज आलात. ओके, मी आज फार कमी बोलणार आहे. मी एक व्हिडिओ सगळ्यांना शेअर करणार आहे, जे आपल्या ट्रिप्स झाल्या आहेत किंवा जे आपले लेक्चर्स झाले आहेत वर्षभर. तर ट्रिप्सचं तर पेरेंट्सपर्यंत सगळं पोचलंच असेल. अगदी तुम्ही गेलाय तसं तुम्हाला वाटलं असेल कदाचित, की आम्ही पुण्यात बसूनही आम्ही ती सगळे एरिया बघितला आहे. पण जे आपले लेक्चर्स होत होते, सो ते कशा पद्धतीने आपण घेतले, मुलं चांगल्या नंबर्समध्ये आली, त्याचे फोटो आम्ही घेऊ शकलो. आणि ऑफकोर्स ट्रिपला आता व्हिडिओ बघताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओमधले जे फोटो आहेत तर ते नुसतीच मुलं मजा करतायत, छान सिनरी आहे वगैरे. तर दिसताना तसं दिसत असलं तरी ज्या कपिलनी आत्ता जो इकोसिस्टीम आपल्याला दाखवली, तर ही इकोसिस्टीम आम्ही त्यांना प्रत्यक्षात दाखवायचा आमच्याकडनं 100% प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वेळी. आणि सक्सेसफुल पण झालेले आहोत आम्ही, कारण ते व्यवस्थित छानपैकी शिकलेत सगळं त्यातनं. सो आपण व्हिडिओ बघू. मी जास्ती बोलत नाही, व्हिडिओमधनं बोलूया आपण.
सजना क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू वो दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू धूप है जम से बिखर तू है नदी बेखबर बह चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू कुछ पाने की हो आस पास कोई अरमा हो जो खास खास आशाएं हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं उम्मीदें अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं ले जल्दी उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो पूरी हो तेरी हर दुआ आशाएं ले जिंदगी उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं ले जिंदगी उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा आशाएं ले जिंदगी उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं ले जिंदगी उम्मीदें हंसे अब मुश्किल
Did you like the video? I hope everyone enjoyed the video. Thank you, Himani, for the fabulous video. Now, from the students, those who would like to say few words can come forward and share your thoughts. सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. आज जे माझ्या मनात आहे ते मी आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. या सायन्स क्लब क्युरियस माइंड्स यांनी मला खूप काय काय शिकवले दिले आहे. निसर्गाकडे कसं बघावं, त्याच्यामधनं कोणते गुण घ्यावे, ते कसे घ्यावे, हे मला या सायन्स क्लबमुळे कळालेलं आहे. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीज मी पहिल्यांदाच केल्या आहेत. याच्यामध्ये खूप मजा आली आहे. मी के हिमानी मॅम, सगळ्या टीचर्स व सायन्स क्लब क्युरियस माइंडच्या सगळ्या क्रूला थँक करतो मला अनुभव देण्यासाठी. आणि पुढे मला आवडेल सायन्स क्लबसोबत अशा ट्रिप करण्यासाठी. थँक्यू. Now, one more. My name is Arya Rajans. I'm from 4th standard Flying Fish class. This Curious Mind was a thing which I loved. I have read many books about science, but it has been like I have not seen anything in person. The quote that we say that 1,000 words is equals to one picture, that comes true over here. I have read many books, that's why 1,000 words does equal to one picture. So now if I go to different places there with my family, just we think what is this, but we just don't know what is real about it. With this Curious Mind, they told me everything. And in Amboli, me and my friends hold Malabar gliding frog in our hands and handled green vine snake. That was a great experience for us. Thank you. Thank you, students, for sharing your wonderful experience with us. Now, from the enthusiastic parents, I want only 2 representatives. Please come forward and share your experience. Yes, come forward. I'm Rahul, and I would prefer to speak in Marathi because we are all comfortable. Curious Mind, right? Bush chat, the first bush chat, आम्ही जेव्हा इथे ऑर्गनाईज झालो बालशिक्षण मंदिरच्या, तेव्हा महेशनी जे आईस ब्रेकिंग केलं आमच्याबरोबर, आईस ब्रेकिंग सेशन, दॅट वॉज एकदम फॅन्टास्टिक सेशन होतं ते. आणि आम्हाला तेव्हाच कळलं की मुलांना काहीतरी भन्नाट शिकायला मिळणार आहे. त्याने टी व्हीच्या आणि याच्या पेक्षा त्यांना काहीतरी वेगळं बघायला मिळणार. आणि खरं सांगतो की अद्वैतमध्ये असं झालं की ते इतकी क्युरिओसिटी वाढली की ही इज इंटरेस्टेड इन टू डिस्कवरी, नॅट जिओ अँड ऑल दिस ॲक्टिव्हिटीज. आणि द सेशन्स राईट, सिंहगडच्या पायथ्याला जाणं असो किंवा वेगवेगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असो, आंबोलीचा असो, त्यांनी आम्हाला अक्षरशः आंबोलीला ओढून घेऊन गेला होतो एकदा की आंबोलीला चला. आंबोली आमच्यासाठी असं होतं की इट्स जस्ट अन पास थ्रू स्टेशन टू गो टू गोवा. सो त्यापेक्षा जास्त आम्ही कधी आंबोली बघितलं नव्हतं. पण आंबोलीत महादेवगड पॉईंट असेल, कावळ्याचा असेल, जे अद्वैतने आम्हाला एक्सप्लेन केलं आणि त्यामुळे आम्हाला ते ॲटलिस्ट इंटरेस्ट आला टू दॅट. आणि नशिबाने के महेश आणि यांची टीम तिथे होती तेव्हा. आणि तो इतका इन्सिस्ट करत होता की तो त्यांना फोन कर. तर इतका कॉन्फिडन्स होता की बाबा तुला काही माहीत नसतं जंगलामधलं, त्यांना फोन कर, ते बरोबर तुला सांगतात. आणि हे आम्हाला खरंच कळलं, कारण रोहनबरोबर आम्ही गेलो कावळ्यासादला. आणि कावळ्यासादमध्ये येताना अक्षरशः म्हणजे रोहन असेल किंवा यांची नजर इतकी बसलेली असते की का आपण एक्सपर्टबरोबर जायला पाहिजे ह्या जंगल ट्रिप्समध्ये. हे तेव्हा आम्हाला कळलं. आपण काही आपल्याला कळत नाही, पण रोहननी एका क्षणात इथे त्याला एक ते हॉर्नबिल दिसला एवढा मोठा प्रचंड. दुसऱ्या पॉईंटला त्याला कोल्हा दिसला, जे आपल्या सामान्य माणसं आपल्याला काही एक्सपर्टच पाहिजे त्यासाठी. आणि त्यासाठीच हे क्युरियस माइंड किंवा हे जे डेव्हलप करत आहेत, तो एक किस्सा आहे. आणि दुसरा एकदा ह्यांचं सेशन घेतलं होतं प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटवरती, कपिलने आणि ह्यांनी, डॉक्टर कपिलने आणि सर ऑफ हिमानीनी. आणि त्यानंतर आम्ही सिंहगडला गेलो होतो. जस्ट आम्ही सिंहगडला जात असतो दर महिन्यातनं एकदा. आणि आम्ही जस्ट पुणे दरवाजा इथं बसलो होतो लिंबू सरबत घेत. एका माणसाने प्लॅस्टिकची बाटली फेकली, ती त्यांनी बघितली आणि तो मला येऊन सांगा लागला, बाबा तेव्हा तिने असं केलं. म्हटलं सांग त्याला ते असं केलं म्हणून. बिंदास गेला आणि सांगितलं त्याने. सो हे जे इनपुट मिळतात अदर दॅन आवर अकॅडमिक स्कूल इज रिअली कमेंडेबल हिअर. म्हणजे ॲप्रिशिएट करायलाच पाहिजेत. तर चांगलं आहे. आम्ही ॲज एक्सपिरियन्स इट वॉज गुड. आणि त्याला ते क्युरिओसिटी डेव्हलप झाली आहे.
ॲनिमल्स, फॉरेस्ट, हॅबिटॅट्स, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ॲटलीस्ट जे करायला पाहिजे त्याला बरोबर आत्ता या एजमध्ये त्याला मिळालेलं आहे. सो इट इज रिअली नाईस एक्सपिरियन्स. आणि ॲट द एंड असं सांगतो की ॲनिमल्स डोंट हेट आणि वी आर सपोज टू बी बेटर दॅन देम. सो त्यांना ते समजलं पाहिजे. So this is what I want to express my feeling. Thank you, sir. Now may I request one more parent to come forward? Good evening, everyone. So first of all, actually, I am very grateful to the Curious Mind teams, and from all the parents and the kids, I want to express my gratitude towards this team, because that team is actually carrying a social responsibility that parents at this stage should do. So everyone is working. We have nuclear families. आधी असं व्हायचं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या, आजी आजोबा आपल्याला पासन करायचे, हे असं आहे तसं आहे. इट इज नॉट एनीमोर. वी डोंट हॅव दॅट मच टाईम अँड नॉलेज विच कॅन वी पास ऑन टू अवर किड्स. बट क्युरियस माइंड, इतकी इन्फॉर्मेशन आहे आत्ता. मुलं आणि ऑल द किड्स आर टेक सेवी. त्यांच्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, पण त्यांच्या एजला कुठली इन्फॉर्मेशन एज अप्रोप्रिएट आहे किंवा कुठली इन्फॉर्मेशन त्यांना ते ग्रास्प करू शकतात, हे क्युरियस माइंड्स त्यांना देतं. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्या एजला जे समजतं तेच त्यांना मिळणं ही आजकालच्या जगाची किंवा आजची गरज आहे, जे क्युरियस माइंड्स त्यांना देत आहे. So this experience of kids were obviously was very good. They enjoyed themselves, and actually I would urge Himani ma'am and KK to take it forward. कारण की मुलांनी आम्हाला इथपर्यंत सांगितलं आहे की आम्हाला पुढेही हे करायचं आहे. आम्ही व्हॉलेंटियर म्हणून जायला तयार आहोत, बट वी वॉन्ट टू लर्न. म्हणजे तो अर्ज जो आहे तो त्यांच्यामध्ये पूर्णपणे निर्माण झालेला आहे. सो आय वुड ॲक्च्युली अर्ज देम की हे बंद नका करू इथे, जरी अकॅडमिकली पॉसिबल नसेल तरी बाहेरनं त्यांना जस्ट कॅरी इट फॉरवर्ड. अँड आय रिअली थँक यू फॉर जस्ट क्रिएटिंग देअर क्युरियस माइंड्स रन अँड थिंक मोर. थँक यू सो मच. Thank you, ma'am. Now I would like to call on the stage our teacher, Mrs. Savita Dhumar, to share her experience about Science Club Curious Minds and the changes which she found in the students' behavior as well as in the academics. Good evening. Namaste. Can you hear? As we gather here for the closing program of our Science Club Curious Minds, it fills me with a tinge of nostalgia to reflect on the incredible journey with KK and Team Greenleaf. Our Curious Minds Science Club has been a beacon of curiosity, innovation, and collaboration within our school community. Throughout the year, students and teachers delved into the wonders of universe through stargazing activity, explored the intricacies of the natural world through bird-watching activity, snake handling, and many more. Indeed, all these helped our students for science exhibition, where they explored more about adaptation of animals, insects' life cycle, entomology, and other such scientific facts and terms. Even they learned the difference between venomous and non-venomous. Beyond all this, what truly sets is the sense of camaraderie and passion for discovery and sharing that knowledge with others. I still remember when the stargazing activity was conducted, Kavya and Arya came to me, teacher, do you know the stars are born in thousands of years? I felt very happy that yes, they are sharing all this with others also. And students are becoming more inquisitive about nature and our surroundings. On behalf of our teachers and students, I want to express my heartfelt gratitude to KK and Greenleaf team. Let us look forward to the future with excitement and anticipations, knowing that the spirit of discovery and care for nature will always be alive within each of us. Thank you. Thank you so much. Thank you, Savita teacher. Now, Mr. Hazabnis would like to share his thoughts and experiences about the wildlife, and definitely we are feeling proud for making our Curious Mind platform available to the Forest Department. I request sir to come forward and share the presentation. Good evening. कंटाळा आलाय? झोप आली आहे? भूक तर लागलीच असेल. मग लगेच 2 मिनिटात संपू की लगेच की थोडा वेळ आहे तुम्हाला ऐकायला? मला
आहे ना? जास्त बोर करणार नाही तुम्हाला. फक्त सर्वात प्रथम सॉरी सगळ्यांना, कारण आम्हाला यायला थोडा उशीर झाला. ठीक आहे, आम्ही साताऱ्यावरून आलो आणि वाटेत एक ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे आम्हाला अर्धा तास उशीर झाला. तर सर, मला इतक्या हुशार ऑडियन्स समोर बोलताना आनंद पण तितकाच होतो मॅडम, आणि थोडं दडपण पण आलं आहे, कारण तुम्ही या मुलांना इतकं तयार केलेलं आहे की हे मुलं आत्ता जे फटाफट नाव सांगत होते, म्हणजे फरक असेल टोड आणि फ्रॉगमधला असेल, वानर आणि माकडमधला असेल, मॉथ आणि बटरफ्लायमधला असेल, हा मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो एक्झामची तेव्हा तिथपर्यंत मला अजिबात माहीत नव्हतं, खरं सांगतो आहे मी. तर सगळ्यात म्हणजे खरंच मी खूप हे झालो आहे, कारण आणि आत्ता मी एक नोटबुक बघितली एका विद्यार्थिनीची, तर खरंच माइंड ब्लोईंग. तर सगळ्यात प्रथम तुमची जी टीम आहे शाळेची आणि ग्रीन लीफ, तर त्या सगळ्या टीमचं आणि मुख्य म्हणजे तुम्ही सर्व पॅरेंट्सचं देखील खूप माझ्याकडून अभिनंदन, कारण तुम्ही तुमच्या मुलांना इतक्या म्हणजे आता लांब तुम्ही टूर्सला पाठवलं, पण तुम्हाला कल्पना कदाचित नसेल की ही मुलं आत्ता या लेवलला इतकी तयार आहेत, तर ती जेव्हा मोठी होतील, मला वाटते 10वी-12वी, तर ती मला वाटते सर एक थेसिस रिसर्च पेपर नक्कीच पब्लिश करतील 12वीच्या सोबत. नाही, मी अतिशयोक्ती नाही आहे, खरंच सांगतो आहे, कारण हे सर इतके हे जे सायंटिफिक नाव असेल किंवा हे जे इन डिटेलमध्ये सांगतात ना सर, तर ते खूप कमेंडेबल आहे. तर मी आज तुमच्या पुढं आलो आहे. तुम्हाला वाटलं असेल आम्ही आता येताना काही मुलं म्हणली की अरे पोलीस आले, बरोबर, तर काही जणांना आम्ही पोलीस वाटलो, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे का, आम्ही पण तुमच्या शाळेत कसे तुमचे टीचर आहेत, क्लास टीचर आहेत, हेड मिनिस्ट्रेस मॅडम आहेत, तसे आम्ही पण एका शाळेमध्ये टीचर म्हणून काम करतो. माहिती आहे तुम्हाला शाळेचं नाव? तुमच्या शाळेचं नाव काय? बरं, तुमच्या शाळेला 4 वॉल्स आहेत, बरोबर. प्रत्येक स्टँडर्डचे क्लास असतात, बरोबर. तुम्ही त्या क्लासमध्येच बसता, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि तुमचे टीचर असतात, मॉनिटर असतात, टीचर असतात. तसे आमच्या शाळेचं नाव तुमच्या समोर लिहिलेलं आहे, तुम्ही थोडंसं बघितलं तर तुम्हाला समजेल. सह्याद्री टायगर रिझर्व्ह, बरोबर, कोणी सांगितलं, बरोबर. तर तुम्ही म्हणाल की सह्याद्री टायगर रिझर्व्ह ही शाळा कशी काय होऊ शकते? तर आमच्या शाळेमधले स्टुडंट बघा, आता सरांनी तुम्हाला सगळे जे फोटो तुम्ही नावं सांगत होतात, एक बार्किंग डिअर असेल, हे असेल, तर ते सगळे मोस्ट ऑफ द ॲनिमल्स किंवा बर्ड्स असतील, इन्सेक्ट्स असतील, रेप्टाईल्स असतील, ते आमच्या शाळेचे स्टुडंट्स आहेत. हो, आमच्या शाळेला भिंती नाही आहेत. आमची शाळा ही 4 जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. ठीक आहे, त्यातले थोडेच हत्ती असेल, सिंह असेल किंवा अजून 2-3 असेल, चिता, तर ते आमच्या शाळेत फक्त नाही आहेत, बरोबर. ते दुसऱ्या शाळेत आहेत, तिकडे आफ्रिकेतल्या शाळेत. तर आमच्या शाळेत हे सगळे प्राणी आहेत बऱ्यापैकी सगळे. आणि आमचं काम काय आहे की त्या सगळ्या तुम्हाला कसे तुमचे टीचर सांभाळतात ना, तसं त्या आमचे जे आहेत मुलं आमच्या शाळेतली, त्यांना सांभाळायचं हे आमचं काम आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला बोलता येते, तुम्ही बोलता येता, बरोबर, खूप फटफट बोलताय, पण आमचे मुलं बोलत नाहीत, बरोबर. मग त्यांची बाजू कोण रिप्रेझेंट करणार? तर त्यासाठी लोकांमध्ये काहीतरी भीती असावी म्हणून आम्हाला असा ड्रेस दिलेला आहे, बरोबर. हा ड्रेस काय नुसतं लोकांना घाबरवण्यासाठी नाही आहे, तर ते जे मुख्य आमचे जे आहेत थोडक्यात त्यांना बोलता येत नाही आहे, पण ते आपल्यापेक्षा हुशार असतात. सरांनी तुम्हाला तर सांगितलं की ते आपल्यापेक्षा कसे हुशार असतात. तर आमच्या शाळेची ओळख करून देण्यासाठी फक्त मी तुमच्यासमोर आज उभा आहे, कारण ही शाळा इतकी मोठी शाळा आहे. तुम्हाला ताडोबा माहीत आहे, रणथंबोर माहीत आहे, पण त्याच कीर्तीचा टायगर रिझर्व्ह आपल्याच जवळ आहे, आपल्या शेजारच्या जिल्ह्यात आहे. आमची शाळा आहे ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आमचा टायगर रिझर्व्ह समाविष्ट आहे. जगात जे 8 हॉटस्पॉट आहेत, तर त्या हॉटस्पॉटमध्ये आमचा टायगर रिझर्व्ह आहे. तर ह्याच्याविषयी एक थोडीशी ओळख तुम्हाला करून देण्यात यावी, करून देण्यासाठी आज मी इथं उभा आहे. नेक्स्ट प्लीज. तर अशा प्रकारे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्राचा मॅप सगळ्यांना माहीत आहे. तर रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये आपला हा पूर्ण टायगर रिझर्व्ह पसरलेला आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. ठीक आहे, हे आमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे, त्यात काय मी जात नाही. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. हां, मी ह्याच्या मागचं मॅडम थोडंसं प्रिव्हियस. हां, तर हे तुम्ही सगळं बघू शकाल की युनेस्कोद्वारे आमचा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल जी संस्था आहे त्यांच्याकडून आमच्या इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून आमची साईट घोषित झालेली आहे. औषधी वनस्पतीच्या बाबतीत देखील आम्ही तितकेच रिच आहोत. त्याचबरोबर IUCNनं जे डिक्लेअर केलेले हॉटस्पॉट आहेत, मी जसं सांगितलं, तर तशा जगातल्या 8 हॉटस्पॉटमध्ये आमचा एक टायगर रिझर्व्ह आहे. आणि आपण जे म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र समृद्ध आहे किंवा श्रीमंत आहे, तर सगळ्यांना वाटतं की टायगर रिझर्व्ह हे बेसिकली प्राण्यांसाठी केले जातात, पण अल्टिमेटली हे माणसासाठीच केले जातात. का? कारण पश्चिम महाराष्ट्राची जर आपण सगळी समृद्धी बघितली तर ती ऊस या एका पिकावर पण तेवढीच डिपेंड आहे आणि इंडस्ट्रीवर डिपेंड आहे. पण त्या इंडस्ट्रीला लागणारी वीज आणि ऊसाला लागणारं पाणी हे आमच्या सह्याद्री टायगर रिझर्व्हमधून येतं. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना डॅम तुम्ही ऐकलं असेल, कोयना धरण, बरोबर. तर या कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आपला टायगर रिझर्व्ह पसरलेला आहे. नेक्स्ट प्लीज मॅडम. नेक्स्ट.
हे अशा प्रकारचा आमचा लँडस्केप आहे. हे फोटोमध्ये जे दिसतंय ते कोयना डॅम आहे. 105 TMC कपॅसिटी, म्हणजे 1960 साली आपले पहिले जे प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू, त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज देखील तितक्याच क्षमतेनं हे आपल्याला महाराष्ट्राची विजेची गरज भागवत आहे. नेक्स्ट प्लीज. हे दुसरं एक धरण आहे आमच्या चांदोली नॅशनल पार्कमध्ये, चांदोली डॅम. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. हे अशा प्रकारचे मोठमोठे धबधबे की देखील सरांनी जो फोटो दाखवला तशाच प्रकारचे हे काही धबधबे आमच्या टायगर रिझर्वमधून टुरिस्ट स्पॉट म्हणून आता आम्ही नवीनच डेव्हलप होत आहेत. नेक्स्ट प्लीज. ह्या वेगवेगळ्या इकोसिस्टम आहेत, तुम्हाला याच्याविषयी तुम्ही आता जाणताच. फॉरेस्ट म्हणजे सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आमच्याकडे आहे, त्याचबरोबर ग्रासलँड आहेत, त्याचबरोबर वेटलँड देखील आमच्याकडे आहेत आणि प्लॅटू सडा, ज्याला ब्रिटिश आत्तापर्यंत वेस्टलँड म्हणून संबोधत होते, कारण माळरान सगळेजण त्याला माळरान म्हणायचे. माळरानवर काय असतं, पण तेच माळरान हे साप असेल, तुम्ही मगाशी फॅन थ्रोटेड लिझार्ड दाखवला सरांनी, किंवा टिटवीसारखे पक्षी असतील, तर ह्या पक्ष्यांसाठी खूप चांगला हा हॅबिटॅट असतो. तर त्या प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण हॅबिटॅट हे शेत नांगरल्यासारखं जे दिसतंय ना, लॅटरेटिक प्लॅटू असतात, तर ते चाळकेवाडी, ठोसेघर, कास अशा ठिकाणी आपल्या इथं आढळून येतात. नेक्स्ट प्लीज. हे बघा, हे अशा प्रकारे रिच सस्तन प्राणी म्हणजे मॅमलच्या 36 ज्या आहेत स्पेसीज, या फक्त 36 नाही आहेत बरं का, फक्त ज्या नोन स्पेसीज आहेत त्या 36 आहेत. पक्ष्यांच्या 245, रेप्टाईलच्या 17 आहेत. ह्या फक्त आत्तापर्यंत ज्या नोन आहेत त्या प्रजाती लिहिलेल्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या प्रजाती आहेत. आणि हा जो फोटो दिसतो हा कुठला ॲमेझॉनमधला किंवा रेन फॉरेस्टमधला फोटो नाही आहे, हा आमच्या सह्याद्री टायगर रिझर्वमधलाच एक लँडस्केप आहे, आपल्या पुण्यापासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर असलेला. नेक्स्ट प्लीज. हे आता मी वेगळ्यानं सांगा, हे आमच्या शाळेतले काही विद्यार्थी आहेत, सगळ्यांची नावं तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत, त्यामुळे आता मी वेगळ्यानं काय सांगणार नाही आहे. फक्त हा जो 3 नंबरचा सरांनी वैशिष्ट्यपूर्ण जो सांगितला रानकुत्रा, वाईल्ड डॉग, तर त्याचे पॅक असतात बरोबर. पॅक म्हणजे त्यांची जी टोळी असते त्याला इंग्लिशमध्ये पॅक म्हणतात. तर 6, 7, 8, 9, 10 इवन 12, 15, 20पर्यंत त्यांचे पॅक असतात आणि ते टोळीने शिकार करतात. जसं सरांनी सांगितलं की सांबर हा वाघाचं अत्यंत आवडतं खाद्य आहे, आमच्याकडे पण सांबरं खूप आहेत. तर हे जे प्राणी आहेत हे टोळीनं सांबरांची शिकार करतात. सांबराला पळवून ते इतकं दमवतात की सांबर कुठेतरी पाण्याच्या शेजारी आलं की सांबर हा खूप गुड स्विमर आहे बरं का, खूप गुड स्विमर, म्हणजे डॅमचा पूर्ण एरिया सांबर पोहून जातं. तर सांबर पाण्यात शिरलं की हे रानकुत्रे त्याच्या मागून शिरतात आणि त्याचं तोंड पाण्याखाली दाबतात आणि त्याला बुडवून मारतात आणि मग त्याची शिकार करतात. म्हणजे याचे फुटेज पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट प्लीज. स्लॉथ बिअरचा फोटो तो बघितला तर ते स्लॉथ बेअरचं पिल्लू त्याच्या पाठीवर बसलेलं आहे. हा फोटो आमच्या इथलाच आहे. अशा प्रकारचे खूप गमतीशीर फोटो आम्हाला कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळत असतात. नेक्स्ट प्लीज. हा जो फोटो आहे हा कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेला आहे आमच्याच टायगर झूमध्ये. कॅमेरा ट्रॅपविषयी मी थोडं सांगतो. आपण फोटो काढतो बरोबर, कॅमेरा असतात, मोबाईल असतो, तर ह्यांचे फोटो आम्ही कसे काढत असू बरं. आम्ही काय करतो, ट्रॅप कॅमेरा बरोबर. आता सरांनी सांगितलं की ट्रेल्स असतात बरोबर, तर या ट्रेल्सवर आम्ही काय करतो की दोन्ही बाजूला 2 कॅमेरे लावतो आणि एखादा प्राणी तिथून चालत गेला की आपोआप त्याचे सेन्सर ॲक्टिवेट होतात आणि त्या प्राण्याचा फोटो निघतो. तर अशा प्रकारे आम्ही डाऊट आहे का काय नाही. छान प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे ताईचा. तर याच्यासाठी मी सांगतो की तुम्ही बघितलं मोबाईलने फोटो काढले की फ्लॅश पडतो बरोबर, तर तसा फ्लॅश पडतो. तर कॅमेरे आमच्याकडे 2 प्रकारचे आहेत, एक व्हाईट फ्लॅश कॅमेरा आणि दुसरा एक असतो तो इन्फ्रारेड फ्लॅश कॅमेरा, म्हणजे त्याचा जो फ्लॅश असतो तो इनव्हिजिबल असतो. ठीक आहे. तर त्यामुळे त्या प्राण्याला कळत नाही की आपला फोटो निघाला आहे. पण आम्हाला प्राण्यांची भीती नाही, माणसांची आहे. समजा माणूस एखादा तिथं पोचिंगसाठी गन घेऊन निघाला आहे आणि व्हाईट फ्लॅश पडला तर तो काय करतो की घाबरतो, आता माझ्यावर काहीतरी ॲक्शन होणार, तर तो कॅमेरा फोडतो, चोरतो, असं काहीतरी करतो. त्यामुळे आम्ही काय करतो, गावाजवळ जे असतात ते इन्फ्रारेड फ्लॅश लावतो आणि आतमध्ये व्हाईट फ्लॅश. प्राण्यांच्या तोंडावर किंवा अंगावर फ्लॅश पडला तरी त्यांना काही अशी भीती वाटत नाही. समजा काही माकडाची पिल्लं असतील किंवा अस्वलाची पिल्लं असतील तर ते चिडतात मग कॅमेऱ्याचे, ते कॅमेरा तोडतात, नुकसान करतात, अशा प्रकारच्या पण घटना घडत असतात. नेक्स्ट प्लीज. हे काही हार्बिओर्स आहेत आमच्या इथे आढळणारे. याच्याविषयी तुम्हाला मी डिटेल तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती आहे. नेक्स्ट प्लीज. हे स्पॉटेड डिअर आहे. आता सरांनी सांगितलं की खूप सुंदर असं आहे. हे आधी आमच्या इथे होतं, ब्रिटिश म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी असेल, पण रॅम्पंट पोचिंग जे आपल्या भागात व्हायचं तर त्यामुळे हा सुंदर प्राणी फक्त शिकार करून लोकांनी संपवला. तर हा वाघासाठी खूप उत्तम खाद्य आहे. तर आणि याचं जे रिप्रोडक्शन ग्रोथ पण चांगली असते. त्यामुळे आता आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे. तुमचं कात्रजला जे झू आहे ना, सगळ्यांनी बघितलं असेल, तिथून पण आम्ही काही स्पॉटेड डिअर नेलेले आहेत. सागरेश्वरला एक मॅनमेड सँक्च्युरी आहे, मॅनमेड सँक्च्युरी बरं का, भारतातली एकमेव सांगली जिल्ह्यात. तर तिथले पण आम्ही स्पॉटेड डिअर आम्ही तिथे इंट्रोड्यूस केलेले आहेत, जे वाघाला खाद्य म्हणून उपयोगी पडतील. नेक्स्ट प्लीज. हे काही छोटे आपल्या इथले कार्निव्हर्स आहेत. हा जो प्राणी आहे ना,
नाव याचं लिहिलेलंच आहे, रस्टी स्पॉटेड कॅट. तर हे जगातलं सगळ्यात छोटं मांजर आहे. ठीक आहे, ते सिवेट वगैरे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. मुंगूसचे पण आपल्याकडे 2 टाईप आढळतात. नेक्स्ट प्लीज. चौशिंगा पण आपल्याला चांदोली नॅशनल पार्कमध्ये आढळतो. माऊस डिअर प्लेंटी ऑफ आहेच. नेक्स्ट प्लीज. हॉर्नबिल सगळ्यांना माहिती आहे की खूप गॅगॅन्टिक असा बर्ड आहे आणि हॉर्नबिलचे हे सगळे टाईप आमच्या इथे आढळतात. हॉर्नबिलचे नेस्ट देखील आमच्याकडे आहेत. तो सर्वात कोपऱ्यातला जो दिसतोय तो खूप सुंदर पक्षी आहे, बरोबर. पॅराडाईज फ्लाय कॅचर, स्वर्गीय नर्तक, तो देखील आढळतो. मॅडम ह्याचा एक आवाज क्लिक केला ना, आवाज येईल त्याचा, बर्ड साऊंड आहे तिथे. हे काही औलशे आमच्याकडे आहेत, ईगल्स आहेत. नेक्स्ट प्लीज. हे अशा प्रकारे हा जो पहिला दिसतोय हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र, येलो फुटेड ग्रीन पिजन. मलबार, मॅडम जरा मागचं होतं, मलबार विस्लिंग थ्रश आहे ना, तर त्याचा खूप सुंदर तो त्याचा हे असतात, साऊंड असतात. तर त्याचे पण मी साऊंड दाखवतो तुम्हाला. ते मॅडम PPTच ओपन केली तर हा जेव्हा उडतो ना तेव्हा हेलिकॉप्टर उडल्यासारखा आवाज येतो त्याच्या पंखांचा, एवढा मोठा पक्षी आहे हा. ऐका ऐका, तर या काही ॲम्फिबियन स्पेसीज आहेत. यापैकी बऱ्याचशा स्पेसीज ज्या आहेत त्या IUCNच्या रेड लिस्टमध्ये पण आहेत. नेक्स्ट प्लीज. तो दिसतो तो फॅन थ्रोटेड लिझार्ड, त्याला सिटाना पण असं पण म्हणतो आम्ही. तो चाळकेवाडीचा असेल, कासच्या प्लॅटूवर अबंडंटली आढळतो. त्याचबरोबर सापांमध्ये पण आपला इंडियन रॉक पायथन आपल्या इथं आहे. त्याचबरोबर कोब्रा, घोणस, फुरसं याच्यासोबतच हे मलबार पीट वायपर आणि बांबू पीट वायपर हे देखील आपल्या इथे मुबलक प्रमाणात आढळतात. नेक्स्ट प्लीज. बटरफ्लायच्या बाबतीत पण आम्ही खूप रिच आहेत. तिकडे मॉथ दिसतो ना, तो ॲटलास मॉथ, त्याचा आकार बघा, तुम्ही इमॅजिन करू शकता. तो हातावर धरलेला फोटो आहे, तर त्याचा आकार किती मोठा आहे बघा. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आमचे काही उपक्रम चालू असतात. गस्त असेल, गस्त म्हणजे पेट्रोलिंग असतं ना पोलिसांचं, तसं पेट्रोलिंग असेल. त्याचबरोबर वन्यजीव सर्वेक्षण, म्हणजे आता मी सांगितलं की जंगलात, आमचं जंगल तुम्हाला नाव सांगितलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तर तिथे एक्झॅक्ट किती प्राणी आहेत, नंबर ऑफ ॲनिमल्स समजा आम्हाला फाइंड आउट करायचे असतील की टायगर्स किती आहेत, लेपर्ड्स किती आहेत, गौर किती आहेत, तर त्यासाठी आम्ही जे करतो त्याला सेन्सस म्हणतात. ठीक आहे. तर ते कॅमेरा ट्रॅप वापरून आम्ही हे सेन्सस दरवर्षी करत असतो. तर त्या फोटोमध्ये दिसत आहेत ना, तर ते आपल्या साधारणतः गुडघ्याच्या लेवलला कॅमेरा ट्रॅप्स जंगलामध्ये ठिकठिकाणी लावलेले असतात. नेक्स्ट प्लीज. हे टुरिझमविषयी आता आम्ही टुरिझमच्या बाबतीत आम्ही खूप सगळ्यांना इझिली ॲक्सेसिबल असून आत्तापर्यंत मागे होतो, पण टुरिझम बूस्ट करण्यासाठी आम्ही इथं इको टुरिझम प्रमोट करतो आहे आणि रिसॉर्ट कल्चरला अवॉइड करून आपण जे स्थानिक तिथले लोक आहेत तर त्यांना टेंट असेल, होमस्टे असेल, अशा माध्यमातून आपण टुरिझम बूस्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. नेक्स्ट प्लीज.
वासोटा काही जण आले सुद्धा असतील. वासोटा व्याघ्रगड जो म्हणतात की प्रिझन फोर्ट म्हणायचे, तर तो किल्ला पण आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहे. त्याचबरोबर जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड आणि महिमंडणगड असे देखील म्हणजे ऐतिहासिक शिवकाळाची साक्ष देणारे किल्ले आपल्या टायगर रिझर्वमध्ये आहेत. तर मी नक्कीच तुम्हाला सर्वांना या ठिकाणांना भेट देण्यासाठी, आणि नुसतीच भेट देण्यासाठी नाही, तिथं तुम्ही जे छान प्रकारे आत्ता जे खूप नॉलेज आत्मसात केलेलं आहे, तर आमच्या इथे आल्यानंतर ते नक्कीच द्विगुणित होण्यासाठी मदत होईल. तर मी सर आमंत्रण तुम्हाला नक्कीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत देतो की तुम्ही नक्की आमच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट द्या. नेक्स्ट प्लीज. ह्या अशा प्रकारे काही गोष्टी इथे आता डेव्हलप होत आहेत आमच्याकडून. बोटिंग असेल किंवा कयाकिंग असेल, हे फक्त आउटर रिजनमध्ये आहेत, बफर झोनमध्ये. नेक्स्ट प्लीज. टेंट स्टे असतील, सायकल सफारी असेल, स्टार गेझिंग असेल, होमस्टे असतील. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. हे आमचे सोशल मीडिया चॅनल्स आहेत. आम्ही सोशल मीडियावर पण म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या अवेअरनेससाठी काही पोस्ट किंवा आमचे रेग्युलर अपडेट्स देत असतो. तर नक्कीच याला शेअर करा. नेक्स्ट प्लीज. मॅडम ती फिल्म दाखवूया आपण. मी मगाशी जे सांगितलं की कॅमेरा ट्रॅपिंगने आपण प्राण्यांचे आम्ही फोटो घेत असतो, बरोबर, आणि ते आम्हाला सेन्सरसाठी किंवा ॲनालिसिससाठी उपयोगी पडत असतात. तर त्या जे कॅमेरा ट्रॅपमध्ये आम्ही फोटो घेतो किंवा व्हिडिओ घेतो, तर त्यात खूप इंटरेस्टिंग फोटोज प्राण्यांचे येत असतात. तर ते नेहमीचे आपण जे प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडिओज बघतो आपण, त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. कारण की त्यांच्या नॅचरल जे मुवमेंट्स असतात त्यामध्ये आपण त्यांना कॅप्चर केलेलं असतं. तर हे ऑर्डिनरी पीपल समोर शक्यतो येत नाहीत कधीच, कारण ते आपलं क्लासिफाईड डॉक्युमेंट असतं. तरी हे खास मुलांसाठी आम्ही एक फिल्म केलेली आहे. सर आम्हाला पण सांगण्याचा आनंद होतो की आम्ही मागच्या वर्षी जवळपास आमच्या बफर झोनमध्ये 88 गावं आहेत, आणि ह्या मुलांना खूप चांगला प्लॅटफॉर्म आत्ता इथेच मिळालं की या शहराच्या ठिकाणी आहेत. पण आमच्या ठिकाणी अशी शाळा आहेत की त्या शाळांमध्ये लाईट पण नाही आहेत. शाळेची पटसंख्या असते 2 आणि शिक्षक पण 2च असतात. काही शाळा बंद होतात की कारण मुलंच नाही आहेत, सगळे मायग्रेट झालेत मुंबईला. तर त्या बफर झोनमधल्या ज्या दुर्गम भागातल्या शाळा आहेत, तर तिथल्या कारण ते स्थानिक आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांना थोडंसं एक्सपोजर मिळण्यासाठी आम्ही मागच्या वर्षी अबाव 10,000 मुलांपर्यंत आम्ही पोचलो. आणि आमचा पण सह्याद्री एज्युकेशन कॉन्झर्वेशन एज्युकेशन प्रोग्राम चालू असतो. तर त्याच्या अंतर्गत आम्ही मुलांपर्यंत पोचत असतो. तर ही एक व्हिडिओ क्लिप आहे. तर ती कॅमेरा ट्रॅपमधल्या मिळालेले जे फोटो आणि व्हिडिओ आहेत त्यांची आहे, आणि ते आपण बघूया. हां, प्रश्न. वर्सॅटिलिटी इन ॲनिमल बिहेवियर. ओके, म्हणजे कोणकोणते? ओके. डिफरन्स इन बिहेवियर. ओके. आता कार्निवोर आणि हार्बिवोर ह्याची दोघांची आपण जर कंपॅरिझन केलं तर ते दोघांचं ॲनिमल बिहेवियर जे आहे ते डिफरंटच असणार आहे, बरोबर. कार्निवोरचं जे बिहेवियर आहे तर ते थोडंसं लपून मिळतात. त्या व्हिडिओत थोड्याशा गोष्टी येतील की टेरिटरी मार्किंगच्या गोष्टी असतील त्याच्या, कारण तो आपली हद्द निश्चित करत असतो, आपली टेरिटरी कोणती आहे. किंवा तो जेव्हा शिकार करतो, असं म्हणतात की वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा 20 जेव्हा तो अटेम्प्ट करतो त्यातला एक अटेम्प्ट सक्सेस होतो. तर ते शिकार करण्यासाठी दबून जो बसतो किंवा हायडिंग जे टेक्निक असतात त्या वेगळ्या असतात. आणि ज्या हार्बिवोर ॲनिमलचे तू जसं म्हणलास की बिहेवियर असेल, तर त्यांना काय अलर्ट लावावं लागतं, बरोबर, कारण कोणता तरी कार्निवर त्यांना हंट करण्यासाठी येणार असतो. तर त्यांनी त्यांचे जे माकड असेल तर माकड कॉल देत असतात वानर जंगलात, की जेव्हा वाघ जवळ आला तर ते कॉल देत असतात. आणि ते ज्या झाडावर असतात त्या झाडाखाली चितळ असतील किंवा सांबर चरत असतात, तर त्यांना तो ऑटोमॅटिकली कॉल मिळत असतो आणि ते सगळे अलर्ट होत असतात. तर अशा प्रकारे दोघांच्या बिहेवियरमध्ये फरक असतो की त्यांचं एक जे बिहेवियर असतं हार्बिवोर ॲनिमलचं ते थोडंसं डिफेन्सिव्ह थोडंसं बिहेवियर असतं, कारण त्यांना कोणत्याही क्षणी त्यांना अनसर्टन आहे की कोणत्याही क्षणी त्यांना प्रिडेटर त्यांचा हंट करण्यासाठी येणार आहे. तर अशा प्रकारे त्यांचं बिहेवियर असतं. तर या व्हिडिओतून थोडंसं मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर अजून समजावून देऊ शकेन. हां. हार्बिवोर ॲनिमलसाठी ते अलार्म देतात असं नाही आहे, ठीक आहे. त्यांचं थोडंसं सिम्बॉयटिक रिलेशन आहे. ते का अलार्म देतात, कारण हां येस होतातच. समजा एखादा झाडावर माकड बसले, ठीक आहे, आणि ते काहीतरी फळं खात आहेत, जांभळाची असेल किंवा काय असेल, तर तिथे समजा लेपर्ड आला किंवा टायगर आला तर ते भीतीमुळे काय करतात, कॉल देतात, खॉक खॉक असा, ठीक आहे. तर ते त्यांच्या डिफेन्ससाठी असतं. पण त्याचबरोबर त्या झाडाखाली समजा सांबर असेल किंवा चितळ असेल, भेकर असेल, ते चरत असेल, तर ते त्या अलार्म होतात की बाबा हा इथे जवळपास आपल्याला काहीतरी धोका आहे. तर ते अलर्ट होऊन त्या ठिकाणापासून निघून जातात किंवा ते अलर्ट होतात असं. हां.
येस एक्झॅक्टली. तुम्ही जर जनरली बघितलं तर हार्बिव्हर्स असतात ते कायम टीममध्येच असतात बरोबर, आणि कार्निव्होर असतात ते जर वाईल्ड डॉग आपण सोडलं तर ते सॉलिटरी असतात. टायगर असेल, लेपर्ड असेल, इवन टायगर असेल तर टायगरेसला जेव्हा कब्ज होतात तर तरी पण त्यांचे ते वडील म्हणजे म्हणलं पाहिजे टायगर, तर तो तिथे नसतो. टायगरेसला सगळ्यात जास्त धोका हा तिच्या ह्याच्यापासून असतो. कारण का की टायगरला त्याला कॉम्पिटिशन तयार होणार असते बरोबर. त्यामुळे ब्रीडिंग झाल्यानंतर ती टायगरेस सगळ्यात पहिल्यांदा त्या टायगरपासून आपल्या कब्जनं सेव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे प्रिडेटरचे जे ॲनिमल असतात कार्निव्होर त्यांचं कायम सॉलिटरी बिहेवियर असतं आणि त्यांचं जे असतं ते टीम बिहेवियर असतं. सो थँक्यू. अजून कोणाला क्वेश्चन्स काय असतील तर, नाहीतर मग मी समअप करतो. हां एकतर कसं असतं की आमचं इन्फॉर्मेशन नेटवर्क असतं ठीक आहे प्रत्येक गावात. म्हणजे समजा एखाद गावातून कोणाशी बातमी मिळाली आपल्याला की ह्या गावातून एखादा कोण शिकार करण्यासाठी आलेला आहे, तर ते आमच्या इन्फॉर्मेशन नेटवर्कमधून आम्हाला ती माहिती मिळते. दुसरा सोर्स म्हणजे आपण हे कॅमेरे ट्रॅपमध्ये समजा तो कैद होऊ शकतो, कारण प्रत्येक स्क्वेअर किलोमीटरला आम्ही कॅमेरे लावतो, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कॅमेऱ्यात तो ट्रॅप होत असतो ठीक आहे. आणि समजा अशी कोणती गावात आमच्या नेटवर्क बेसिकली सगळ्यात एक त्यातलं मुख्य करण्याचा मुद्दा म्हणजे इन्फॉर्मेशन नेटवर्क, की आम्ही इन्फॉर्मेशन नेटवर्क डेव्हलप असं करतो की समजा अशी घटना एखादी घडली तर त्यानंतर आम्हाला ट्रेस करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीवर ॲक्शन घेण्यासाठी आमचं इन्फॉर्मेशन नेटवर्क आणि आमच्या स्टाफचा वापर करून आम्ही त्या व्यक्तीला मग पुढची ॲक्शन लीगल ॲक्शन घेतो. सेफ्टीसाठी आम्ही अवेअरनेस बेसिकली याच्यात काय की कोणती घटना कधी होईल सांगता येत नाही बरोबर. ते आम्ही जास्त गावांमध्ये किंवा शाळांमध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो की कोणता ॲनिमल समजा गावात चुकून आला किंवा कोणत्या ॲनिमलने समजा माणसावर हल्ला केला तर आपण काय प्रकारचे फर्स्ट एड केलं पाहिजे, किंवा गावात एखादा ॲनिमल आला तर त्याला सेफ गावातून आपण पॅसेज कसा दिला पाहिजे. तर याच्या आम्ही मॉक ड्रिल्स घेत असतो. त्याबरोबर आमच्या रॅपिड रेस्क्यू टीम देखील ॲक्टिवेट असतात. तर अशी कोणती घटना घडली तर ती टीम तिथे चार्ज घेऊन ती घटना हँडल करते. प्रश्न ते ऐकून खूप छान वाटते पण थोडासा उशीर आहे. मी नक्की पुन्हा एकदा आपण नक्कीच भेटू. तुम्ही आमच्या इथे या, आपण तिथे मनमोकळेपणाने सर्व फील्डवर ॲक्च्युली फिरून सगळं बघू ठीक आहे. थँक्यू. येस, थँक्यू सर फॉर द इनलाइटनिंग प्रेझेंटेशन अँड अवेअर अबाउट STR. नाव कॅन वी हॅव महेश सर टू शेअर हिज थॉट्स. जास्त वेळ घेत नाही आहे अजिबात. कन्क्लुडिंग आपण असं म्हणू, प्री कन्क्लुडिंग मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जसं मंजुषा मॅडम म्हणाल्या किंवा कपिलनी सांगितलं, सगळ्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. मी काय मला वेगळं फार बोलायचं नाही आहे, पण मला एक मुद्दा नक्की बोलायचा आहे की सुरुवात केलेली गोष्ट छोटी असते, ती कुठल्या प्रमाणात मोठी होऊ शकते जर का पेरेंट्सनी ठरवलं. आणि पेरेंट्स कधी ठरवतील, जेव्हा मुलं त्यांना प्रवोक करतील की तुम्ही हे ठरवा.
म्हणजे एक इन्फ्लुअन्स असतो की मुलं जर आमचा बाहेर गेली तर मला हे पाहिजे म्हणून सांगितलं तर तुम्ही किती नाही म्हणाल तुम्हाला ते घेऊन द्यावं लागतं. तर त्या जशा त्यांच्या डिमांड्स असतात. तर हे क्युरियस माइंड ही जी की विचारधारा आहे ही जी आम्ही पुढं घेऊन गेलो त्याच्यासाठी शाळेने आम्हाला इतका छान प्लॅटफॉर्म करून दिला आहे. आणि आज मला खूप बरं वाटतं आहे की आपण ज्याच्यासाठी धडपडतो आहे किंवा जे वाचतो आहे जे करतो आहे तर त्याचे टीचर्स आणि रखवालदार जे आपल्याकडे आलेले आहेत दोघंजणं आपल्या इथे असे भरपूर लोक आहेत. त्यांचं काम खूप छान आहे. ते आपल्याला सपोर्ट द्यायला तयार आहेत. आणि ह्या वयामध्येच जर का आपलं एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला मुलांना तर पुढं जाऊन जे काय आत्ता ॲनिमल किंवा ह्युमन कॉन्फ्लिक्ट्स वगैरे होत आहेत त्याचे अवेअरनेस मुलांपासनं सुरू झाले तर ते पुढं आपल्याला खूप उपयोगाला येणार आहे. आणि नेचरचा बॅलन्स. आणि लास्ट नॉट द लिस्ट मला एक सांगायचं आहे की ज्या ज्या मुलांना चान्स मिळाला क्युरियस माइंड आणि ग्रीनलीफ बरोबर काम करायला त्या मुलांची डेव्हलपमेंट ही त्या पेरेंट्सनी केलेल्या सपोर्टमुळं मिळाली आहे. ज्या मुलांना मिळाला नाही किंवा ज्यांना ज्यांनी घेतलाच नाही आहे याचा एक फायदा तर त्यांना जसं मंजुषा मॅडम म्हणाल्या की वी आर ऑलवेज देअर आउट्स ऑफ द स्कूल टू सपोर्ट यू. जसं राहुल साहेबांनी सांगितलं की आणि मॅडम पण बोलल्या की आम्हाला आत्ता शाळेत समजा नसेल तर बाहेर वी आर ऑलवेज ओपन. पण जो काय चान्स मिळतो जो काय आपल्याला इथे प्लॅटफॉर्म मिळतो आहे त्याचा प्लीज उपयोग करून घ्या. कारण का तो खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर त्यांचं भविष्य आणि त्यांचं भविष्य किती सुखकर असणार आहे आत्तापासून जर अवेअरनेस असेल तरच ते आपण ठरवू शकतो. नाही तर काळ वाईट आहे. पाण्याची टंचाई आत्तापासूनच सुरुवात होती आहे. ह्या काही गोष्टी आहेत ज्या नेचरशीच रिलेटेड आहेत. आणि मला फक्त शेवटचं एकदा सांगायचं आहे की थँक्यू ऑल की ज्यांनी मुलांना आत्तापर्यंत प्रेरित केलं आणि ह्या सगळ्या पार्टिसिपेट करायला चान्स दिला त्या पालकांचं अभिनंदन, त्यांचे आभार. आणि मुलांचं तर योगदान खूप मोठं आहे. थँक्यू व्हेरी मच किड्स. मानेसाहेब एक 2 मिनटं काहीतरी बोलणार आहेत. त्याच्यानंतर आपण एक वोट ऑफ थँक्स मॅडम देतील आणि एक अँथम आहे त्या अँथम हे करून आपण कार्यक्रमाचा समारोप करतो आहे. फक्त 5 मिनटं. थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही. नमस्कार, गुड इव्हनिंग. खूप म्हणजे असं वाटायला लागलं की आता तुमच्या शाळेत येऊन बसावं. नाही खरंच रिअली म्हणजे आम्हाला आमची ABCD कळायला 5वी लागली. आता 3रीपासूनच ABCD पूर्ण येते. मग त्याला सांगता पण येत नाही की तुझं चुकलं आहे म्हणून. परंतु तुम्ही म्हणजे मी अवाक झालो आहे तुमचं नॉलेज बघून वगैरे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मी म्हणलं इथं आल्यावरती उलट आपल्याला काहीतरी थोडं 4 गोष्टी सांगता येतील. मला तुमच्याकडून जरा 4 गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि म्हणजे जे काही सरांनी प्रेझेंटेशन केलं दोन्ही सरांनी मॅडमनी यांचं कार्य खूपच जबरदस्त आहे. तर कधी जरी आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच इथं या पद्धतीनं तुमच्याकडे काय प्रोग्राम असेल नक्कीच येऊ. परंतु तुम्हालाही आम्ही इन्व्हिटेशन देतो की कधीही कोणतीही गोष्ट असेल कासपठार असेल किंवा कोणतीही तर तुम्ही बिंदास या. जवळजवळ मागच्या आता कासपठारच्या सीझनमध्ये 7-7 वर्षानं येणारी फुलं पाहण्यासाठी पुण्यातून प्राध्यापकांचे कॉल आले. मी म्हटलं तुम्ही बिंदास घेऊन या. जवळजवळ 2800 मुलं पुण्यातली आली होती. त्यांना मी बिंदास म्हटलं तुम्ही कधीही या, मी तुम्हाला दाखवून. कारण मुलांमध्ये जर हे संस्कार झाले तरच आपण त्या पुढच्या पिढींपर्यंत नेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पालकांसाठी आणि गुरूंसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्ही जोरात टाळ्या वाजवायच्यात. कारण की तुमचे पालक तुमची बघा म्हणजे आमच्या वेकेशनला आम्ही काय करायचो, चाक असतं ना ते चाक फिरवत जायचो. वेकेशनला आमची सुट्टी तशी असायची. किंवा विहिरीत तुम्ही विहिरीत नाही तुम्ही स्विमिंग पूलमध्ये शिकला पोहायला, आम्हाला ढकलून पोहायला शिकवलं. म्हणजे बुडताना आम्ही पोहायला शिकलो. म्हणजे तुम्हाला एवढं सगळं मिळतं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण या गावामध्ये गावाची रचना बघा. मला पण असं वाटतं की आमच्या फॉरेस्टमध्ये सुद्धा बरीचशी अशी गावं आहेत की जिथं स्थानिक लोकांकडे म्हणजे आजारी पडला ना तर 10-10, 15-15 किलोमीटर चालत जावं लागतं. तिथून नदी ओलांडायची, तीसुद्धा होडी असली तर, नाही तर तसंच बसायचं. आणि त्यानंतर ते दवाखाना, अशी परिस्थिती. तुमच्याकडं शेजारी 2 मिनटात डॉक्टर तुमच्या घरी येतात. तर ही सुद्धा म्हणजे असं मी म्हणत नाही की तुमचं काय, परंतु हे सुद्धा अशी परिस्थिती आहे. तर त्या जागी पण आपण जाऊन थोडंसं पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीनं. तुमचं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतलेला दिसतोय. तुम्ही नक्कीच फॉरेस्टमध्ये यावं असं मला पण वाटतं. म्हणजे पुढच्या काही एक्झाम्स असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही आलात. कारण की ज्यांना नॉलेज आहे त्यांनी यावं आणि काम करावं. कारण की ज्यांना सहानुभूती असते, ज्या गोष्टीबद्दल इमोशन असतात तेच लोक क्युरियस म्हणून तुम्ही बघत असता.
आणि ह्या क्युरियस माइंड्स हे बालशिक्षण खरंच शिक्षणाचं मंदिरच आहे असं मी म्हणतो. आणि गुरूंचं कार्य म्हणजे मला पण माहीत आहे, गुरूंचं कार्य खूप मोठं असतं आणि गुरूंना कायम रिस्पेक्ट द्यावा लागतो. कारण की आपण जे घेतो आयुष्यात ते गुरूंकडूनच घेतो. आपले आईवडील असतील किंवा हे जे काही तुम्हाला क्युरियस माइंड्स ग्रीन लीफ हे जे काही देतं आहे ते त्यांचं कार्य म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही, परंतु त्यांनी तुम्हाला खूप दिलं आहे आणि ते ह्याच्यापुढेही देत राहतील. तुमचे चांगल्या वेकेशन्स ह्यापुढेही होत राहोत. आणि या आज हे जे काही ग्रीन लीफ फाउंडेशन आहे ते खूप चांगलं कार्य करत आहे. तर त्यांनी आज इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. त्याचबरोबर बालशिक्षण मंदिर त्यांचाही मी आभार मानतो. फॉरेस्टच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना निमंत्रण देतो की जे काही असेल त्या संयुक्त आपण उपक्रम करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की पर्यावरण स्वच्छ पाहिजेच, त्याचबरोबर स्वच्छ शरीरही पाहिजे. तर फक्त पर्यावरण असं नाही आहे, आपल्या शरीरावरती पण तुम्ही आत्तापासूनच काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे योगा असू द्या किंवा काय, मला तर असं वाटायला लागलं की तुमच्या इथं अजून काय काय प्रोग्राम घेतात किंवा असे कोणकोणते प्रोग्राम घेतात की त्याचा आम्हाला पण काय फायदा होऊ शकेल. मी पण आर्ट ऑफ लिव्हिंग केलेलं आहे, मी पण योगा वगैरे करत असतो, परंतु अजून असे काय आहेत की मला पण काय 4 गोष्टी शिकता येतील. म्हणजे असं नसतं की परिपूर्ण माणूस होत असतो. अजून 4 गोष्टी शिकायला मिळाल तर मी अजून इकडे येऊ शकतो. म्हणजे असं अजूनही आम्ही बऱ्याचशा ट्रेनिंग करत असतो की 4 गोष्टी आपल्याला काय ते कळाव्यात. म्हणजे ह्यांच्याकडे बघून असं वाटतं की आता मागेच सांगितलं तुम्ही कोण कोण बोलणार आहे. 4 मुलं पळत आली. परवा अशी गोष्ट होती, 45 विद्यार्थी होते लास्ट इयरचे इंजिनिअरिंगचे. त्यांना प्रश्न विचारला तर उत्तरच देत नव्हते. काय बघितलं तर माहीत नाही, म्हणजे माहीत नाही म्हणजे बोलतच नव्हते. पुढे या म्हणलं तर कोणच नाही, शांत. म्हणजे हा फरक जो मला जाणवतोय की तुम्ही मुलांना बोलतं केलं आहे, हे यश आहे तुमचं. आणि म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही साथ देताय आणि एक संस्कारी विद्यार्थी तुम्ही घडवताय, याचा खूप आनंद वाटतोय. तर पुन्हा एकदा आज बराच उशीर झाला आणि अजून मी काही वेळ घेणार नाही, तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. वोट ऑफ थँक्स आणि एक अँथम आहे, त्याच्या आधी एक छोटी कौतुकाची थाप असते. सानवी येतो, दोन्ही सर आलेतात आपल्याकडे, असंच सर माने सर आले. त्यांना आम्ही सानवीचे हे सगळे प्रत्येक लेक्चरला केलेले ड्रॉइंग्स आणि तिचे जे नोट्स आहेत, प्रत्येक नोट्समध्ये तिने नुसतं लिहिलेलं नाही आहे, काही काही ड्रॉइंग केलं आहे. शेवटचं लेक्चर होतं स्पॅरोज होतं, ती पटकन जपानचा फ्लॅग काढला. स्पॅरो द सिम्बॉल ऑफ लॉयल्टी. त्या दोघांनी असं ठरवलं की तिचे या नोट्सचे फोटो काढून ते ट्रेनिंगमध्ये वापरतात. आमची जेव्हा अधिकारी लोक आपल्याकडे येतात आणि त्यांना हे वाटतं की हे घडलं पाहिजे प्रत्येक जंगलामध्ये, ही आमची कौतुकाची थाप असते. गुड. Congratulations, Anvi. Thank you, Mane sir. Now I request Pallavi teacher to deliver vote of thanks. Good evening to all. I, Mrs. Pallavi Palaskar, would like to convey our sincere thanks. As we come to the end of this year's enriching journey of our science club, Curious Minds, it is a moment to express our deepest gratitude. First and foremost, a huge thank you to Dr. Kapil Joshi and the Greenleaf Wildlife team. Your insightful presentation sparked curiosity and ignited our young minds with the wonders of nature. We are also incredibly grateful to the founder of Curious Minds, our headmistress, Mrs. Manjusha Durve, for her support and dedication. To the students, you are the heart of our club. Your curiosity and enthusiasm have fueled our activities and made each session memorable. Keep questioning, keep exploring, and never stop being curious. To the parents, thank you for entrusting us throughout the journey. Your support has been invaluable in making our club a success. Our deepest appreciation goes to all teachers who have generously offered their time to conduct sessions throughout the year. Last but not least, to all our today's esteemed guests and dignitaries. Your presence has made today even more special. Thank you, sirs. Thank you, ma'am. Thank you once again to everyone involved. The program will end with Tiger Anthem, and for that, I hand over mic to Mahesh, sir. Thank you. I request to have stand up, please. So we have a Tiger Anthem.
की जय, वंदे